मेशी नगरीत बजरंगबलीचा जयघोष, लोकसहभागातून हनुमान जन्मोत्सव सोहळा दिमाखात संपन्न. देवळा तालुक्यातील मेशी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. अध्यात्म, सेवा आणि सामाजिक एकतेचा त्रिवेणी संगम या सोहळ्याच्या निमित्ताने मेशी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे. हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर पहाटेपासूनच गावातील मारुती मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. सूर्योदयाच्या वेळी हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात पार पडला. सकाळी जलाभिषेक, आरती, भजन, हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी पवनसूत हनुमान की जय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणला होता. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती, ज्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या उत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे नियोजन गावातील स्थानिक युवक आणि समस्त ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणी जमा करतात. यातूनच कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च उचलण्यात आला. तरुणांनी महाप्रसाद वाटपाचे नियोजन आणि स्वच्छता राखण्यासाठी स्वयंसेवक म्हणून चोख कामगिरी बजावली. सालाबादप्रमाणे याही वर्षी सामाजिक शिस्त पाळत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाची चव चाखण्यासाठी केवळ मेशी गावातीलच नव्हे तर परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांनीही हजेरी लावली. सायंकाळी 5 वाजेपासून सुरू झालेला हा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता. भोजनाच्या नियोजनासाठी गावातील तरुणांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गावातील तरुण मुले ज्या उत्साहाने आणि कष्टातून हा कार्यक्रम उभा करतात ते पाहून अभिमान वाटतो, अशी भावना उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. मेशी येथील हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून तो गावाची एकता दर्शवणारा एक सोहळा बनला आहे. संपूर्ण गाव या कार्यात सहभागी झाले होते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने गावात एक प्रकारे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. वृत्तसंकलन पवन गरुड, निवासी संपादक सह महादू मोरे, मेशी.